दिसत आहे कळा कुठल्या काय म्हणतात फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह. तत्वाचा पार्ट आहे फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह जर येत नसेल तर डेरिव्हेटिव्हचा कोणताही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे पहिलं काम आहे फॉर्म्युले पार्ट करना. राइट, फॉर्मूले याद होने के बाद we have to see algebra of derivative, and under the heading of algebra of derivative we have to see four rules: addition rule of derivative, subtraction rule of derivative, then important product rule of derivative and quotient rule of derivative. कल मैंने आपको addition rule of derivative दिया था, how to obtain the derivative of addition of two functions. ओके, दो फंक्शन का एडिशन किया जाता है. अब एडिशन रूल देते वक्त या फिर सब्ट्रैक्शन रूल देते वक्त, प्रोडक्ट रूल देते वक्त या फिर कोशेंट रूल देते वक्त आपको सिर्फ दो ही टर्म दी जाती है: एडिशन ऑफ टू टर्म्स, सब्ट्रैक्शन ऑफ टू टर्म्स, प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स इज गुणाकार एंड कोशेंट ऑफ टू टर्म्स इज भागाकार. u plus v एडिशन ऑफ u and v, u minus v subtraction of u and v, u into v product of u and v, and u by v quotient of u and v, that is the division of u and v. In Marathi it is called as bhagagar of u and v. Okay, the last time we have seen addition rule of derivative. अब addition और subtraction में कुछ ज़्यादा फर्क नहीं होता है. राइट, जैसे मुझे अगर subtraction rule of derivative इंट्रोड्यूस करना है यहाँ पे, तो मैं सीधा सीधा क्या करूँगा, d by dx, d by dx एक्चुअली है डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x है. d by dx नहीं है, डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x है. आपण आपल्या सोयीसाठी याला d by dx म्हणतो. तर d आणि dx चा भागाकार नाही आहे. इट इज नॉट ए कोशेंट ऑफ d and dx हियर. But for our convenience, we will say here it is a d by dx. Actually, meaning is here derivative with respect to x. हाफ लगाने का है, राइट. तो या ठिकाणी d आणि dx चा कोशेंट नाही आहे, भागाकार नाही आहे इथे. तर ऍक्च्युअली मीनिंग आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आणि इथे जर आपण कोणती टर्म ठेवली मग आपण काय करणार, u मायनस u. आता u आणि v च्या ठिकाणी तुम्हाला f of x plus g of x किंवा f of x minus g of x पण करता येईल. u च्या ठिकाणी f of x आणि v च्या ठिकाणी g of x. किंवा आपल्याला असंही करता येईल f1x plus minus fx. आपल्याला तुम्हाला दोन टर्मचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच पाहिजे ना. आता तुम्ही जर f1x आणि fx म्हटलं तर x दिलंय आपण. इथं जर x दिला असेल तर हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणायची काही गरज नाही. हा ऑटोमॅटिकली काय होणार, तुम्हाला डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. पण तुम्ही जर u आणि v घेतला, यू हॅव टू से स्पेशली हियर u and v बोथ आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. कारण f of x आणि g of x घेतला किंवा f1x आणि f2x घेतला तर x दिसतोय तुम्हाला, हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑटोमॅटिकली होऊन जातं. पण u आणि v घेतलं तर तुम्हाला म्हणावं लागेल त्या ठिकाणी u आणि v दोन्ही कसे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे. म्हणजे याला विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करू शकतो. विथ रिस्पेक्ट x याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. मग u आणि v हे जे टर्म्स आहेत त्या दोन्हीही टर्म एक ते x च्या फॉर्म मध्ये असेल किंवा एखादी टर्म कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये असू शकते. कॉन्स्टंट आपल्याला पुन्हा x च्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. जसं आपण 10 घेतला या ठिकाणी असं म्हणतात होतं x नाही आहे, मग 10 ला x च्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, याला आपल्याला 10 into x to the power 0 कसं लिहिता येते. तर x to the power 0 किती असतो 1 आणि 1 into 10 किती होतो 10. तर कोणतेही कॉन्स्टंट टर्मला तुम्हाला व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. इथला व्हेरिएबल कोणता आहे आपला x, म्हणून x च्या फॉर्म मध्ये लिहू. आता हा होतो किती, हा सोपं काम आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u सेपरेटली मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v सेपरेटली, d by dx u मायनस d by dx. आणि होतं काय माहिती आहे का, मग आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला कंबाईन करतो. कंबाईन का करतो आपण, दोन टर्मचं ऍडिशन, दोन टर्मचं सबट्रॅक्शन. 3 टर्म घ्यायचं असेल, 4 टर्म घ्यायचं असेल तर मग तुम्हाला 4 टर्मचं ऍडिशन घेता येईल, 4 टर्मचं सबट्रॅक्शन पण घेता येईल.
आणि मधात ॲडिशन सबट्रॅक्शन दोन्ही पण चालू पाहिजे. पण दोन्हीची रूल आपल्याला कधी इंट्रोड्यूस केल्या जात नाही. जसं बघा ना, आता सुद्धा मी एखाद्यावर असं म्हटलं d/dx u प्लस v मायनस w. इथं काय केलं मग आपण दोन टर्मचं ॲडिशन घेतलं आणि थर्ड टर्मला सबट्रॅक्ट केलं. इथं मग ॲडिशनही लागला नाही आणि आता सबट्रॅक्शनही लागला. तर हा रूल तुम्हाला कधी इंट्रोड्यूस नाही करता येणार किंवा कोण्या पुस्तकामध्ये हा दिला नाही जाणार. तो आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. ॲडिशन दिलं, सबट्रॅक्शन दिलं म्हणजे आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनला मिक्स करता येईल. म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे मला पाहिजे d/dx u प्लस d/dx v मायनस d/dx. पुन्हा एखादा प्लस टाकता येईल, पुन्हा एखादा मायनस टाकता येईल. ते तुम्हाला प्लस मायनस कसे टाकता येईल. म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन इंट्रोड्यूस झाल्यानंतर तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे अल्टरनेटिव्हली चालते एखाद्या प्रॉब्लेममध्ये. पण हा तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये इंट्रोड्यूस केला जाणार नाही, हा कधी दिला जाणार नाही. हा आपला अंडरस्टँडिंग आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दिल्यानंतर आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन एकाच प्रॉब्लेमचे चालू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म सेपरेटली मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म सेपरेटली. सोपं झालंय का नाही? तुमचं एक्झाम्पल पाहायचं. नंबर 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस रूट x प्लस नाही लिहितोय मायनस रूट. आता इथं काय झालंय log x आणि रूट x या दोघांचं काय दिलं सबट्रॅक्शन. म्हणजे यूच्या ठिकाणी काय आलाय log x आलाय आणि यूच्या ठिकाणी काय आलाय रूट x आलाय. हा रूल काय म्हणतो इथे जर आपल्याला दोन टर्मचं सबट्रॅक्शन दिलाय तर रूल काय म्हणतो पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काय मायनस दुसऱ्या टर्मचा. सोपं काम आहे. तर हा होतो d/dx log x मायनस b/dx रूट x. आपण या ठिकाणी स्टँडर्ड फंक्शन यूज करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x किती असतो 1/x. फॉर्म्युले पार्ट पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर काही समजणार नाही आपल्याला. पुन्हा मला डबल शिकवावं लागेल, शिकवून टाकणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x किती होतो 1/2 रूट x. मला एवढं माहित आहे किती गुण बनवला असेल तरी अर्धे कोणत्याही पाहत नाही. फार कमी लोकांना फॉर्म्युले पाठ केले असेल. किती लोकांनी फॉर्म्युले पाठ केले मला माहिती नाही आहे. क्लासमध्ये असेल तर मग चेक करता आलं तर जरूर. आता काही कोणाला चेक नाही करताय किती कोणी पाठ केलाय, किती कोणी लेक्चर वाचते, याचे ऐकते, याचे लिहून घेते. तर पक्क मला माहिती आहे लॉकडाऊन होण्यानंतर मला पुन्हा हे शिकवायचंच आहे. कारण आपण कशाला माहिती आहे ना आता एक कोणी झालं पोर कशात मला माहिती आहे. सेकंड एक्झाम्पल घेतोय आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1/x त्यातील x मायनस 1/x. पुन्हा आपल्याला काय केलं सबट्रॅक्शन ऑफ टू टर्म दिलंय. या x मायनस 1/x ला आपल्याला क्वोशंट रूल मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येते, सिम्प्लिफाय करायचं. पण तिथे जाणार नाही आपण आता. इथे काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x सेपरेटली मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 असतो की लिहून दिलाय तुम्हाला. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x सुद्धा लिहून दिलाय. तो होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x किती होते मायनस 1/x. किती होते डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x लिहून दिला जातो मायनस 1/x². मग हा किती होईल 1 प्लस 1/x². नंतर नंबर 3 चा एक्झाम्पल घ्यायचं असेल d/dx हा एक टू द पॉवर 4 मायनस 3x. सोपा प्रॉब्लेम घेतो आपण. तर पुन्हा काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ हा एक टू द पॉवर 4 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x असं होईल. मी तुम्हाला हा एक टू द पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा सांगितलं होतं. ऍक्च्युली प्रोसेस काय सांगते आपल्याला या 5 ला बाहेर येते. आणि मग x टू द पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फॉर्म्युला घ्या. आणि आपला पॉवर फॉर्म्युला कसा असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power n is equal to n into x to the power n minus 1. तर या फॉर्म्युलाने आपल्याला x to the power 4 चा डेरिव्हेटिव्ह काढता येतो. हा इथे कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट असून तो कोइफिशियंटच्या फॉर्मला लागतो. कॉन्स्टंट आहे पण कसा लागतो कोइफिशियंटच्या फॉर्ममध्ये आला आपल्याला, म्हणून त्याला बाहेर काढता येतो. समजा मी याला बाहेर काढला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power 4 होईल. तो 3 ला बाहेर काढला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x
तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 4 किती होईल? हा n इंटू x टू द पॉवर n मायनस 1 होतो. हा 4 इंटू x टू द पॉवर 4 मायनस 1. मग हा किती व्हायला पाहिजे? 5 इंटू 4 इंटू x टू द पॉवर 4 मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असतो? 1. हा किती झाला? 20 इंटू द पॉवर 3 मायनस 3. तर आपण मी तुम्हाला डायरेक्ट काय म्हणतो? याचा डेरिव्हेटिव्ह आपण इतका लंब जाणारच नाही. मला इथून डायरेक्ट इथे यायचं आहे. मी काय करेन? या 4 या 5 ला मल्टिप्लाय करेन. किती झाला? 20. आणि या x चा पॉवर 80. इथं 80 कमीच करायचं आहे ना. डायरेक्ट इथे 20 x टू द पॉवर 3. आणि मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ kx घेऊन दिला होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ k इंटू x. तर k किती आहे? 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx किती होते? k. तर डेरिव्हेटिव्ह मायनस 3x किती होईल? मायनस 3. बरोबर ना? तर हा मायनस डायरेक्ट यायला पाहिजे आपल्याकडे. तर these are the examples of subtraction rule of derivative. These are the examples of subtraction rule of derivative. आता लक्षात ठेवा. आता आपल्याला ते एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत ना, ते ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे डायरेक्ट एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. हे एवढं तुम्हाला तुम्ही घ्यायला पाहिजे. तरी समजते का बरोबर? दिसते का बरोबर? आवाज कोणते ना? हेडफोन वापरायचा. हेडफोन लावला तरी क्लिअर आवाज नाही. आवाज कमी करून नाही का? कॅमेरा प्रॉब्लेम कॅमेरा आहे ना, त्याच्यावर कसं होईलच. तुम्हाला फॅनचा पण आवाज होतो. फॅनचा आवाज फॅनचा आवाज अब ध्यान देऊ. आता काय करणार आपण? आता आपण सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढा, फास्ट राईट. तसं आपण पहिलं एक्झाम्पल घेतो आज. नंबर 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. आता इथे काय करणार? इथे आता ऍडिशन रूल वापरत नाही बसणार. मला माहित आहे पहिलं ऍडिशन ऑफ 3 टर्म्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म सेपरेटली, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म सेपरेटली, डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड टर्म सेपरेटली. पण मला डायरेक्ट नाही आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती होतो? ट्वाइस x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x किती होते? 3. आणि 1 हा एकटा कॉन्स्टंट आहे 0. तर मग डायरेक्ट किती व्हायला पाहिजे? ट्वाइस x प्लस 3 प्लस 0 इज इक्वल टू ट्वाइस x प्लस 3. मला 0 सुद्धा लिहायचं नाही, पण लिहिला मी इथे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती होतो? 0. सेकंड एक्झाम्पल घेतलं आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x प्लस tan x मायनस 10. आता काय करणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x किती होतो? e टू द पॉवर x. लिहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x, e टू द पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x किती होतो? sec स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 किती होतो? 0. हा मायनस 0 होईल. हा किती झाला? e टू द पॉवर x प्लस sec स्क्वेअर x. नंबर 3, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x प्लस 1 बाय x प्लस 3x स्क्वेअर. असं घेतो आपण. या डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतात आपण. याला काही मला खूप विचार करायचा असं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1/2 रूट x. सध्या तुम्हाला जे एक्झाम्पल दिले जातात ते सरळ सरळ आहेत, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल येणार आहे आपल्याला 12च्या सिलेबसमध्ये. हा 11चा सिलेबस आहे. इथं कॉम्पोजिट फंक्शन नाही आहे, तुम्हाला चेन रूल नाही आहे. आपला 12चा सिलेबस चालू होतो 11 झाल्यानंतर. आपण सध्या 11च शिकवतो या ठिकाणी. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x किती होतो? 1/2 रूट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय x किती होते? मायनस 1 बाय x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर हा 2 इथे येतो 6 आणि पॉवर 1 ने कमी करतो किती होते? 6x. तर हा किती होईल? 1/2 रूट x मायनस 1 बाय x स्क्वेअर प्लस 6x. तुम्हाला डायरेक्ट काढता आलं पाहिजे. नंबर 4 घेणार आहे आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 1. हा सोपं डेरिव्हेटिव्ह देतात तुम्हाला, कठीण वगैरे नाही का? म्हणजे आता आपण काय करणार आहे? 11वीचे ज्या इझी डेरिव्हेटिव्ह आहेत त्या मात्र आपल्याला यायलाच पाहिजे. आणि 12वीमध्ये पण तुम्हाला मोठमोठ्या डेरिव्हेटिव्ह आहेत त्या इतक्या इझिली नाही येणार. ते तुम्हाला अभ्यास करायला तर येणार. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x किती होते? 3.
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती होतो 0. हा किती झाला डायरेक्टली. तर मला डायरेक्टली किती झालं पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ kx किती असतो k आणि 1 हा कॉन्स्टंट आहे म्हणून किती झालं 0. नंबर 5 वर जाणार आपण आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती होते 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 किती होतो 0. मग किती झाला तो 1. इतक्या लहान लहान डेट असतात खूप मोठ्या येत नाही पण ह्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येतात. राईट. नंबर 6 घेतला आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर मायनस 1. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x तुम्हाला पाठात सोडून ठेवायचं ट्वाइस x. बरोबर. किती होते ट्वाइस x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर किती झाला हा ट्वाइस x. नंबर 7. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 मायनस x. 10 मायनस x घेतला आपण. तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 पहिले घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती होते 1. समोर काय दिलं आहे मायनस. तो मायनस होऊन जाईल. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 होतो 0 आणि हा तो मायनस इज इक्वल टू मायनस 8. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती होतो 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती होतो 0. हा झाला नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 to the power x plus tan x minus sec x plus log x. हे काही मोठं काम नाही आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 to the power x साठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x चा फॉर्म्युला पाहिजे लिहून दिला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x आणि हा असतो e to the power x into log a. e to the power x into log a. मग 7 to the power x किती होईल 7 to the power x into log 7. tan x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो sec square x. sec x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो sec x into tan x आणि log चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/x. नंबर 10. dy dx x plus 1/x चा स्क्वेअर. x plus 1/x चा स्क्वेअर घेतला समजा आपण. खूप काही फरक नाही पडत. आता आपल्याला x plus 1/x चा स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट माहित नाहीये पण x plus 1/x चा स्क्वेअर आपल्याला फॉर्म्युलाने सिम्प्लिफाय करता येतो. a plus b चा स्क्वेअर अप्लाय करून मग किती व्हायला पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x a plus b चा स्क्वेअर x स्क्वेअर इथं प्लस 2 into x into plus square. So we have it d by dx x square plus 2 plus 1 by x square. असं आहे ना एक्सेस कॅन्सल नाही का. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर किती असते ट्वाइस x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 किती असतो 0. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 by x स्क्वेअर डायरेक्ट मिळत नाहीये पण त्याला काढता येतो. मग काय करतो आपण हा डी बाय डी एक्स घ्यायला लावून द्यायचा 1/x स्क्वेअरला x टू पॉवर -2 करायचा. हा झाला ट्वाइस x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू पॉवर -2 कसा करणार पॉवर फॉर्म्युलाने. तो -2 समोर येतो इकडे प्लस आहे प्लस घेतला प्लसच्या समोर जर मायनस घेतलं त्या मायनसला ब्रॅकेटमध्ये -2 into x टू पॉवर -2 मायनस असा होईल. तो आता किती होईल हा ट्वाइस x हा मायनस किती होऊन जाईल मायनस x टू द पॉवर -2. इतका लिहिला तरी चालेल. बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व व्यवस्थित पाठ करायचं आहे. आता मी आज एवढाच पाठ शिकवणार आहे तुम्हाला जास्त नाही शिकवणार. आणि आता लक्षात ठेवा याच्यानंतर मी काय म्हणणार आहे एवढा पाठ तुमचा व्यवस्थित घर जाऊन पाठ केला असेल व्यवस्थित समजून घेतला असेल तर उद्या मी तुम्हाला 40 प्रॉब्लेम देणार आहे. संडेचं पीरियड हे या टाईपचे प्रॉब्लेम असतील राईट एलिमेंट बेसचे. त्यांनी काय होईल तुमचा ऍडिशन रूल आणि सबट्रॅक्शन रूल आणि फॉर्म्युले हे पाठ होते आणि हे झाल्यानंतरच आपल्याला पुढे देणार आहे प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह देणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही राईट. तर आपण काय करणार आहोत उद्या त्याच्या आधी एक दोन प्रॉब्लेम अजून घेऊन देतो तुम्हाला. इतपत झाला आता हे राईट. आता मी थोडा पॅटर्न चेंज करतो प्रॉब्लेमचा लक्षात ठेवा.
आता लक्षात घ्या. इथं काय करतोय मी डिफरन्शिएट फॉलिंग with respect to x or find dy by dx or find dy by dx असा पाठ घेणार आहे. डिफरन्शिएट फॉलिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात ठेवा इथे मी तुम्हाला नोट लिहून देऊन आलो आहे. y हा नेहमी f ऑफ x असतो. सध्या तरी y हा नेहमी f ऑफ x असतो. राईट. समजा मी पहिला प्रॉब्लेम घेतला आणि इथे लिहिलं x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 10x मायनस 11. असं एक मोठं प्रॉब्लेम घेतला आपण. बरोबर आहे. या ठिकाणी ऍडिशन पण आलं आणि सबट्रॅक्शन पण आलं. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये कसं होतं आपण डायरेक्ट dy बाय dx झाला होता. तुम्ही जर या एक्सप्रेशनला ऑब्झर्व केलं असेल हे पूर्णच्या पूर्ण एक्सप्रेशन f ऑफ x आहे. तर पूर्ण एक्सप्रेशन कशाच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे x च्या फॉर्म मध्ये f ऑफ x आहे आणि हा f ऑफ x नेहमी किती असतो y. म्हणजे याच्या इक्वल काय होईल तुम्हाला y. तर आपण मग काय करतो या ठिकाणी लेट y इज इक्वल टू x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 10x मायनस 10. आता याने पुन्हा काय म्हणताय डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. तर आपण काय करणार आहे ठिकाणी डिफरन्शिएट शॉर्ट फॉर्म दिलं मी डिफरन्शिएट y with respect to x. Differentiate y with respect to x. ठीक है. सो डिफरन्शिएट y with respect to x म्हटलं तर आपण काय करणार dy by dx इज इक्वल टू जसं आपण लेफ्ट हँड साइडला dy by dx लावला तसं तुम्हाला राइट हँड साइडला सुद्धा लावायचा x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 10x मायनस 7. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट लिहावा पाहिजे. आता समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब किती होतो 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x स्क्वेअर किती होतो हा 2 इथे येतो. हा झाला मायनस 10. x चा पॉवर 1 ने कमी होतो म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे 1 झाला आणि 1 आपण लिहित नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x करताना kx चा फॉर्म्युला अप्लाय केला. हा झाला 10 आणि हा झाला 0. तर टोटल डेरिव्हेटिव्ह झाला 3x स्क्वेअर मायनस 10x प्लस 10. आपण सेकंड एक्झाम्पल घेतो. e to the power x cosec x 1 by x minus root x plus sec x या फिर आपण लेते हैं यहाँ पे प्लस cos x. असे 5 टर्म घेतले आपण. इथे काय करणार आपण या सर्व थोडं एक्स्ट्रा फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार लेट y इज इक्वल टू e to the power x प्लस cosec x प्लस 1 by x मायनस रूट x प्लस cos x. आणि म्हटलं काय तुम्हाला फाइंड dy by dx. फाइंड dy by dx मतलब डिफरन्शिएट y with respect to x. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल या y ला with respect to x डिफरन्शिएट करावं लागेल. काय करावं लागेल y ला with respect to x डिफरन्शिएट करावं लागेल. मग त्यात लिहायचं कसं आपण डिफरन्शिएट y with respect to x. हा डिफरन्शिएट एवढा मोठा वर्ड आहे. त्याचं आपण ॲब्रिव्हिएशन केलं डी डबल आहे. मिनिंग काय त्याचं डिफरन्शिएट. आता काय केलं आपण डिफरन्शिएट y with respect to x. तर मग हा होतो या टाइप मध्ये असं लिहिला तरी चालतो आणि असा लिहिला तरी चालतो. पण जनरली आपण असंच लिहिणार आहे का राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. तुमचं काय करणार आपण डी बाय dx e to the power x प्लस cosec x प्लस 1 by x मायनस रूट x प्लस cos x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x किती असतो आता सांगितलं आपण
a to the power x into log a, a to the power x into log a, आता तर डेरिव्हेटिव्ह आहे a to the power x into log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x किती असते मायनस cosec x into cot x, हा झाला मायनस cosec x into cot x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 by x किती असते मायनस 1 by x स्क्वेअर, हा झाला मायनस 1 by x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x किती असते 1 by 2 root x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x किती असते मायनस x. तर तुम्हाला उद्यापासून जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे ते या टाइपचे करायचे. मी तुम्हाला डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहून देईन किंवा फाइंड dy by dx. y इक्वल टू f of x असते आणि तुम्हाला जे एक्सप्रेशन दिले जातात ते x च्या फॉर्म मध्ये असतात. जे सर्वच्या सर्व एक्सप्रेशन कसे राहणार आहे f of x. मग f of x काय घ्यायचं आपण y. जे एक्सप्रेशन तुम्हाला दिलं जाईल x च्या फॉर्म मध्ये त्याच्या इक्वल टू काय घ्यायचं y आणि देन यू हॅव टू राइट हियर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. मग या पोर्शनचं तुम्हाला द्यायचं. याचा डेरिव्हेटिव्ह आपण प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेऊ शकतो. d by dx x cube minus d by dx 5x square plus d by dx 10x plus d by dx 11. तुम्हाला ही प्रॅक्टिस तुम्हाला नाही द्यायची, मला 12 च्या बेसिस पकडायचं आहे. हे झालं 11 चा पार्ट. पण 11 मध्ये आपल्याला थोडं शॉर्ट मध्ये जाता येते, त्याची गरज पडते आपल्याला 12 मध्ये, राईट. तर उद्या मी काय करणार आहे, कमीत कमी 30-40 प्रॉब्लेम देणार तुम्हाला, राईट. कमीत कमी 30-40. एक तर मी एखाद्या पेजेसवर लिहिन आणि मग